राइट गाइज, अक्षय तुम्हारी हियर, आगे ना पीछे, सबस्क्राइब करो नीचे. तर खूप दिवसांनी आपला व्लॉग येतोय, तर खूप सारे आय थिंक व्लॉग परत चालू झालेला आहे. माहीत नाही आता ह्याच्या पुढे मी काय बोललेलो ते रेकॉर्डिंग झालेलं की नाही झालेलं, पण झालं असेल तर वेल अँड गुड, नसेल झालं तर परत एक प्रॉब्लेम आपण फेस करणार आहे. खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात कॅमेरे रिलेटेड. तर जेव्हापासून माझा सेटअप वायर खराब झाला आहे तेव्हापासून सगळं बिघडल्यासारखं झालेलं आहे. थोडंसं डिमोटिवेट फील होते, पण होऊन जाईल सगळं नीट. बघूया. तर नॉईस नको यायला माईकमध्ये. माईक पहिल्यासारखा मी परत अटॅच केलेला आहे. बघूया आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या गोष्टी वर्क करत नाही आहेत. तर बघू आता. माईक आता परत जसा होता तसाच लावला आहे. नॉईजचं खूप प्रॉब्लेम येतो आहे. दहंडी संपली, वातावरण एकदम गार. बघूया आता आजचा दिवस कसा जातोय आपला. चांगलाच जाईल. तर मित्रांनो, आता आपण हायवे पकडणार आहे आणि ऑलमोस्ट हायवे आता चालू झालेला आहे आणि आपण पकडलेला आहे हायवे. आय थिंक पाठच्या साईडला पाऊस पडतोय, गाड्यांवर पाणी दिसतंय. तर पाऊस यायच्या अगोदर आपल्याला निघावं लागेल. आणि पावसाचे थोडेसे थेंब माझ्या हेल्मेटच्या काचेवरही पडलेले आहेत. तर रस्ता खाली दिसतोय. गणपती बाप्पा येणार आहे. जागोजागी मंडप लागलेले आहे. जागोजागी घरांमध्ये तयाऱ्या चालू झालेल्या आहेत. आणि त्यासाठी होऊ शकतं सगळे गावाला जायला निघत असतील. आत्तापासूनच सुरुवात होते गणपतीसाठी गावाला जायला. 6 तारखेला गणपती येत आहेत, म्हणून थोडंसं ट्रॅफिक पण कमी आहे. वातावरण गार आहे, पण थेंब पडायला लागले आहेत भाई. तर हे पाऊस पडायच्या अगोदर आपल्याला फटफट निघावं लागेल, नहीं तो बहुत ज़्यादा प्रॉब्लमेटिक हो जाता है वीडियो बनाने के लिए भी और रैनकोट बिंकोट या सगळ्या गोष्टी घालायला. आय थिंक पुढे पाऊस पडतोय. ओलसर दिसतंय मला. नाही पडला पाहिजे भाई. गणपती बाप्पा काहीतरी करा. पाऊस पडला नाही पाहिजे. नाही पडला पाहिजे बोलतो तर राहायला पाडतायत. प्रॉब्लेमॅटिक. रस्ता पुढे खाली दिसतोय आपल्याला. छान आहे या गोष्टी. या गोष्टी म्हणजे रस्ता खाली दिसते हे छान आहे. खूप डिफिकल्ट मी हे जे आहेत ना 7-8 दिवस गेलेले आहेत. धावपळ खूप झाली ऑफिसमुळे. कामं होती थोडीशी, ती आता निपटवलेली आहेत आपण मस्त. आणि आता त्यामुळे मी म्हणजे थोडा पण वेळ असं भेटत नव्हता. आणि जेवढा वेळ भेटत होता त्यावेळी असं वाटत होतं थोडा आराम करू. आणि आपल्याकडे फुटेज काढून ठेवले होते, पण एडिटिंगसाठी एवढा भाई कंटाळा येत होता. कंटाळाचं नाव घेतलं तरी जांभळ्या येत आहेत भाई. आलंच बरा व्लॉग ना हो जाइए, है की नाही. थोडंसं इकडे जाम वाली फिलिंग दिसते आहे. जाम म्हणजे ट्रॅफिक जाम दिसते. मला फक्त माईकचं एक टेन्शन आलं आहे की आवाज रेकॉर्डिंग प्रॉपर होतो आहे की नाही. आणि आता काचेवर पाणी पडतं म्हणजे ह्याच्यावर पण पाणी पडलं असेल. पुसून घेतो, बघतो आता काय होऊ शकतं. हाताचे निशाणे म्हणजे बोटाचं हे पडलं असेल त्याच्यावर. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. सगळे तुम्ही ॲडजस्टच करून घेताय. ह्या आता छोट्या भावाला समजून. तर मित्रांनो, पाऊस पडायला लागलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल सगळीकडे पाणी. आय डोंट नो कॅमेरा मध्ये ना काय माहीत का बंद पडतोय. मला काही कळत नाही असं का होतंय. काय अपडेट वगैरे आला असेल तर मी अपडेट करून घेतो. कॅमेऱ्यामध्ये पण अपडेट येतं, तर ते मी अपडेट करून घेतो. मध्ये कॅमेरा आपोआप बंद पडतो मित्रांनो. खूप सारे फुटेज आहेत ते हे होत आहेत. यार काय कळेनासं झालं आहे मला. एवढं बोललो होतं तेवढं ना साऱ्या गोष्टी सुटून जात आहेत. एकदम असं डिमोटिवेटवालं फील होतं यार लाईफमध्ये. भेंडी असं वाटतं यार का होत नाही आहे काही. सगळं एकदम असं वेगवेगळं म्हणजे असं काय बोलतात त्याला, कसं सांगू मी आता तुम्हाला. असं वाटतं एकदम असं बिखर गया ऐसा वाला फीलिंग आ रहा है. यदि कुछ करने जा रहा हूँ अच्छा तो अच्छा हो रहा नहीं है, हो रहा है तो उसमें मज़ा नहीं आ रहा है.
मतलब समझ में नहीं आ रहा है कब होगा, कब से वेट कर रहा हूँ यार. प्रयत्न चालूच असणार आपले, प्रयत्न बंद नाही करणार मी. कारण की सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, घर, ऑफिस, फॅमिली, मेंढी, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना खरंच खूप पैसा लागतो. आणि मित्रांनो, खूप पैसा जमा करा, कमवा नका, बनवा पैसा, तर मजा आहे आयुष्याची खरंच. इथे पाऊस पडत होता आणि आता इथे पाऊस पडत नाही आहे. काय बोलणार काय. तर 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 बोलण्यासाठी थोडंसं 2-3 दिवस गॅप पडतो ना, तर बोलायला थोडं विचार करावं लागतं, काय बोलू काय नको असं. हा बाई बघा कसं प्रॉपर सिग्नल वगैरे देऊन तिकडे घुसला, तर काय वाटत नाही. डायरेक्ट असं गप 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 कोण घुसतं ना, थोडी चिडचिड होते. चिडचिड काय डोकंच खराब होतं भेंडी. चिडचिडचा प्रश्न आहे तुमच्यामुळे भाई, दुसरा कोणतरी मारायचं ना. आता काय झालं आहे, बबिताचं ना प्रॉब्लेम झाला आहे जॉबचा. म्हणजे कसं, तिला आता दुसरीकडे ट्रान्सफर भेटलेला आहे, तर त्यामुळे पण मध्ये धावपळ होत होते. आणि आजही दुसरीकडेच तिला जायचं, दुसऱ्या लोकेशनवर. मग तिला तिथे पहिलं सोडायचं आणि मग आपल्या इथे जायचं. जास्त लांब नाही आहे, एकदम जवळच आहे, समजा ऑलमोस्ट बाजूलाच आहे. पण एक असतं ना की हां, एकत्र काम करण्यामध्ये जास्त हसबंड वाईफ तर दुसरीकडे जाताना तर थोडंसं पण दुखावलं जातं. तसं तिथं दुखावलं गेलेलं आहे, माझंही दुखावलं गेलेलं आहे. काय करणार आता, पैसा इम्पॉर्टंट आहे, पैसा कमवण्यासाठी काम इम्पॉर्टंट आहे. कळतं आहे ना, म्हणजे मी काय बोलायचं होतं मला, सांगू नाही शकत, शब्द नाही आहे. टेन्शन आहे पण नाही पण, म्हणजे असल्यासारखं पण वाटतंय पण टेन्शन काही नाही आहे असं पण आहे. बोलतो उसको डिप्रेशन तो नाही बोलते रे ना. ठीक आहे, बघूया. तर आपण पोचलो आहे, छोटासाच ब्लॉग असेल. खूप सारे म्हणजे क्लिप आहेत ना, त्या बंद कॅमेरा होऊन जातो, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. काय झालं कॅमेराला पण आय डोंट नो. तर ऑलमोस्ट आता आपण पोचलेलो आहे. इथे आपल्याला चेक नाक्यावर ट्रॅफिक भेटलेलं आहे आपल्याला. तर आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी प्रयत्न करेन की चांगले चांगले व्हिडिओने टायमावर घेऊन येईल. आणि आत्तापर्यंत तुम्ही खरंच बघत असेल तर लाईक करा, कारण की वो लाइक मेरे को बहुत मोटिवेशन दे रहा है. और मैं अभी फ़िलहाल तो थोड़ा सा डिमोटिवेट हो गया हूँ, तो लाइक करो.